करते, बाकी काहीच करीत नाही. महाराज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. आज ईश्वरासारख्या आईला घरात भाकरी नाही, याच्यापेक्षा वाईट काय आहे? या जगाचा नियम झालाय फक्त कोणी खरं बोलायचं नाही, आणि जो बोलेल त्याची क्लिप पडेल, बातमी पडेल, त्याचा बांबू उपटेल, सकाळी तो दिसणार नाही. नाही तर बारीक अभ्यास करा महाराज, वाईट वाटेल तुम्हाला. तुम्हाला वाटलं तर माझी तुमची पहिली शेवटची गाठ, परत तोंड पाहू नका आपलं. मी तळतळीने बोलणारा माणूस, अक्षरशः एक आई मुलातून विभक्त आहे. बोला तुमचं काय मत आहे? एक आई अक्षरशः मुलातून विभक्त राहते, आणि तीच आई मुलाच्या शेजारच्या खोलीमध्ये एक भाकरी स्वतः करून थापते, पण सून तिची एक भाकर करू शकत नाही. अशा 4 सुना इथं बसेल आहेत. पुढे ऐक, पुढे डोकंच बंद होईल तुमचं. त्याच्या पुढचं ऐका. ईश्वरासारख्या आजीच्या मांडीवर लोक आज नातू द्यायला तयार नाहीत. 25% महिलांना नातू सांभाळायचा अधिकार नाही आहे. का? आमची पोरं पाळणा घरात आहेत, पण आजीच्या मांडीवर नाही. का? आमची आजी अडाणी आहे, आणि अडाणी आजीच्या मांडीवर नातू द्यायचा नाही. पण अडाणी आजीच्या दूध पिलेल्या नवऱ्याचा पगार आम्हाला फुल चालतो. खरं आहे का खोटं आहे? बोला. शेजारच्या खोलीमध्ये आजी राहते, नातू रडायला लागला तर आजी रडते, पण कुणी बोलू शकत नाही. तुम्ही अभ्यास करा. नुसते पांढरे कपडे भारी घातल्यानं, मिस्त्र्या मारल्यानं, पांढरी केस काळी केल्यानं, भारीतले ब्रँड पेल्यानं लोक सुधारली, हा सगळा भ्रम आहे. आमच्या घरात गाडी आहे, बंगला आहे, आम्ही लय हाय फाय. 60% लोक घरी जेवत नाही, इतके भिकारी लोक आहेत. काही काही तर इतके दरिद्री आहेत, कुटीचा बंगला आहे आणि पोहे खायला रोडला आहे. कोण पडली? तुम्ही काय घेऊन बसले? परत मागं येतो, पुढे आणतो. ती माया आहे. इथं आलतो आपण. आता उलटे फिरायचं आहे, थोडं किचकट आहे. माया आहे. प्रश्न माझा असा होता, ती बुद्धी नावाची मुलगी, विरणी पाहिजे नाही आपल्याला. आज बुद्धी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली, आणि ह्या गावात ती मुलगी वाढली. तिचा बाप पांडुरंग आहे, तिची आई रुक्मिणी आहे, तिचा भाऊ पुंडलिक आहे, तिची बहीण चंद्रभागा आहे. काय माया आहे? नीट आहे का? ती आई रुक्मिणी आहे, बाप पुंडलिक आहे, बहीण चंद्रभागा आहे, भाऊ पुंडलिक आहे, आणि बाप पांडुरंग आहे. आणि ती वयात आली, याच्यात शरीरात. तिचं लग्न करायचं ठरलं, आणि बापाने तिचं लग्न करायचं ठरवलं. कारण पूर्वी महिला मंडळाला असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता पूर्वी. का मुलगी बाप ज्या मुलाला देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं संसार करायचा, असा पूर्वी नियम होता. आज तसं नाही आहे. आज मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल तेच शिंगरू आपण जावाई म्हणून लोखंडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. तर ती लेव्हल त्यांची नाही. आणि तुम्ही अभ्यास करा, वाईट वाटतं लोकांना. ती मुलगी जन्माला आली, आणि तिचा नवरा या शरीरातच दिली त्याला. त्या नवऱ्याचं नाव काम आहे. डोकं खाजवा जरा, ताण पडल. नवरी बुद्धी आहे आणि नवरा काम आहे. आणि कामाच्या बाबतीत 7 गोष्टी नीट ऐका. कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही. परत ऐका, 7 गोष्टी आहेत. कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. लाज नाही. तुम्ही अभ्यास करा. महिला ऑर्डर सगळ्या पळून जाणाऱ्या मुली अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि एकही मुलगी आयुष्यात कधी विद्वान पोराबरोबर पळून गेले नाही. हा जगाचा इतिहास आहे. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. तुम्ही कोणाचा आहे तपास? एकदम दरिद्रीच पोराच्या पोरगी नादी लागणार. तुमचं काय मत आहे? जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलींनी ह्या 4 वर्षात रडवला. गरिबी आली ना, रडला नाही, पण मुलगी पळून गेल्यावर रडला. रडला बनियन म्हणाला ना, त्याला काही वाटलं नाही.
चप्पल तुटली ना, काही वाटलं नाही त्याला. पण मुलगी पळून गेल्यावर रडला आणि रडणारा बाप पोलिसांना सांगतो माझी मुलगी सापडून द्या. ही वेळ बापावर आले. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातले पाणी पुसा, मी तुमची मुलगी सापडून देतो. पोलिसाचा निरोप येतो, मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाच्या पाया पडतो. मी माझी इस्टेट विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला डायरेक्ट म्हणते माझा बाप माझा दुश्मन आहे, दुश्मन आहे माझा बाप, आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. आणि हे फक्त एक जणच करू शकतो, त्याचं नाव काम आहे. तुम्ही निरीक्षण करा, ज्या शुंग ऋषीनं स्त्री कधी आयुष्यात पाहिली नव्हती, विभांडक ऋषीच्या मुलाने दशरथाला पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा. माळ तसं होणार नाही. आणि पुत्र कामेष्टी यांना असा ऋषी आणला की ज्यानं आयुष्यात कधी स्त्री पाहिलंच नव्हती. त्याचा बाप बाहेर गेल्यावर स्त्रियांचे नुसते हावभाव पाहून त्याच्या तपाचं वाटोळं झालं. याच्यापेक्षा रामायणातलं कांड कोणतं आहे? तुम्ही अभ्यास करा. त्यानं स्त्री, तो हसणारी स्त्री काय, त्यानं स्त्रीच पाहिली नव्हती कधी. बाहेरनी फक्त ऍक्शन केली, मंजूळ बोलल्या. स्त्रीच्या गोड बोलण्याने किती मोठा इस्टेटदार हायवेला भिकारी होऊ शकतो. तुमचं ते डॉक्टर बोलणार. स्त्रीचं मंजूळ बोलणं तुम्हाला कधीही संपू शकतं. आणि पठ्या संपवलाच तो आणला. शंतनू राजाची मुलगी त्याला दिली. आणि मग विभांडक ऋषीचा राग आला, पण सून पाहिलं ते गप झालं, मरून होऊन जायचं ते झालं. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यावर ब्राह्मण नायकाचा जन्म झाला. तुम्ही अभ्यास करा. त्याच्या अगोदर सांगतो, राजा दशरथाच्या बापाचं नाव अज आहे, अज. आणि राजा दशरथाच्या आईचं नाव म्हणजे राजा दशरथाच्या आईचं नाव म्हणजे अजराजाच्या बायकोचं नाव इंदुमती आहे. तुम्ही काल तपास करता यावर. इंदुमती आहे. आणि इंदुमती ही पतिव्रता होती म्हणून दशरथाला ती मिळाली. आणि दशरथाला कौशल्य पतिव्रता मिळाली म्हणून ब्रह्मांड नायक झाला. तुम्ही असं उरफाट्या पोथ्या वाचत नका जाऊ कधी. खबर दशरथाला 3 बायका होत्या, बावळात पण आहे. दशरथाच्या 3 राण्या म्हणजे एक राणी शुद्ध सात्विक होती, एक राणी राजस होती आणि एक राणी तामस होती. कौशल्या सत्वगुणी होती, सुमित्रा रजगुणी होती आणि काही तमगुणी होती. आणि तमगुणी असल्यामुळं महाराज स्वतःच्या पोटचा पोरगा सुद्धा निंदा करायला तयार झाला. भारताने सुद्धा काहीची निंदा केली. तुम्ही अभ्यास करा. माणसं माझं असं झालं तसं झालं, काय तसं व्हायचंय? तुम्ही जर स्वतःच्या मुलांना पाळणा घरात ठेवून नोकऱ्या करायला लागले तर तुमच्या पोराने तुम्हाला भाकरी घालावं हे स्वप्न तुम्ही का पाहावं? का पाहावं? का पाहावं मला सांगा. का तुमच्या मुलाने तुम्हाला सांभाळावं सांगा. तुम्हाला सुधारत काही? अरे आयुष्यात तुम्ही कधी सासऱ्याला तांब्या भरून दिला नाही आणि तुमच्या सुनानं तुमचे कपडे धुवावेत यापेक्षा तुम्ही का करता? मला एक बसलेली सगळी माणसं उत्तर द्या. तुमची 5 मिनिटं घेतो मी. तुम्ही एवढ्या इस्टेटी कमावल्या, हिचा उपभोग कधी घेणार आहे एवढं उत्तर द्या फक्त. 5 मिनिटं थांबतो. कमवत नाही, कमवायला हरकत नाही, पैसा कमावलाच पाहिजे. फक्त कमावलेल्या इस्टेटीचा उपभोग कधी घेणार एवढं सांगा. मी 5 मिनिटं थांबवतो. तुम्हाला आता शुगर आहे, तुम्हाला आता बीपी आहे, चैन घालून आणली, एकदा फाडून आणलाय म्हणजे पहिला झटका येऊन गेलाय. जो पालत व्हायची गोळी आहे, उतानं व्हायची गोळी आहे, तोंड वाचवायची गोळी आहे, तोंड मिटवायची गोळी आहे. काहीला जेवताना 3 गोळ्या आहेत, खाली बसताना 1, निम झाल्यावर 1, पुन्हा उठताना 1. मग आता तुम्ही मला सांगा, कोटीच्या बंगल्यात तुम्ही झोपणार कवा? तुम्हाला सुधरतं का काही? तुम्ही गार्डन मध्ये जा 5 वाजता नगरपालिकेच्या, 60% माणसं भरमिष्ट झालेली बसलेले आहेत. भरमिष्ट खड्यावर खाडा आणतील, मांजर जवळ धरतील, कुत्र जवळ धरतील. त्यांचंच तोंड आणतात.
याचं कारण नाही. अरे आयुष्यात तुम्ही कधी संतांच्या वाक्याचा विचारच केला नाही. तुम्ही फक्त पैसाच कमावला, पैसा, फक्त पैसा. बायको सासरवाडी पोरं, बायको सासरवाडी पोरं. कधी तुम्ही पसायला मोकळ्या मनानं म्हणले? कधी तुम्ही आरती म्हणले? रिटायर झाल्यावर तेव्हा पुढं काय झोपतो, लोळतो काय, कान काय ओढितो, उड्या काय हाणतो, नाटक काय करतो. एक लफडं राहिलं नाही का तो केलं नाही, आणि तो आता देवाच्या मोकांनी लोळतो. रिटायर झाले उलटा काय पसरतो. नालाय का कधी सोमवार नाही, कधी एखादच नाही, कधी कवाय पहाट डोळे लाल, 5 वाजले का चालल्या हातात काळी पिशी घेऊन 2-4 कुत्रे त्याच्या माग. घरात घुसल्या घुसल्या बायकोनं फ्रीज उचकायचा, हाणला खांब्या. नवरा आल्या आल्या फ्रीज मधून देणारा इथं 4 जणी बसले. काय बा त्यांना जर ते टेन्शन राहतं ना ऑफिसचं, एकदा खांब्या दिला ना टेन्शन नाही, एकदा उताना पडलं ना पुन्हा भ्याव नाही. लय वखत ग, लय वखत, आणि सारखं थुकत. पण एक आहे बाई, कोरड पडली ना वाकरीच चाटीत, पण मला उठवीत नाही. कारण आता त्यांच्या वागण्यात आहे ना पहिल्यापेक्षा लई, त्यांच्या वागण्यात आहे ना पहिल्यापेक्षा लई. आणि पोरग खोकायला लागलं ना, पोरग शाळेत निघालं 26 जानेवारीला, फक्त थोडी सर्दी झाली त्याला, उगाच किरकोळ. त्यानं फक्त असं केलं, झेंडावनं नको जाऊ, तुला सर्दी झाली. ते पप्पांचं रात्री ते खोकल्याचं औषध उरलंय ना, ते 2 चमचे पे. पप्पा कशी लवकर खोकायची बंद झाले, तसं तू लवकरच नदी गलाशी. कुठे आहे आम्ही? अजून पुढे सरकायचंय. आता शिक नवरा झालाय, काम काम, आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली, आणि 4थी धडक तुम्हाला मला मारली. पहिला तिचा नवरा झाला, त्या नवऱ्याचं नाव काय? गेलं मोबाईल. काम, अजून लय नाव आहे. नवरी बुद्धी, नवरा काम, आणि त्या काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल? तुम्हाला सुधारत का मी काय म्हणतो? अग तुझ्या नवरीची आई तुही कोण? मावशी. त्यांना सासू माहीतच नाही, सांभाळायचीच नाही कधी. तुम्ही बारीक माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला. 2-4 दिवस काही बधीर होतो, तो एकटाच हसतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, कानात्या पण हसत नाही, जागेवर काय. आता नवरी कोण आहे? बुद्धी. नवरा कोण आहे? काम. आणि काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. इचकट परपंच बर का. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना. आणि आज पाया पडून सांगतो, सगळ्या लोकांची वासना फिरली. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाव नाही, काही लोकांना घेणार नाही तुम्ही. आता समजा मुलगा मला आहे, माझ्या मुलाचा माझा काय संबंध आहे? मी फक्त त्याचा बाप आहे. पण त्याला संस्कार करणं चांगलं एवढंच माझं काम आहे. पण बरे खाली बस, बरे जा घरी, बस खाली बस, तिथं जाऊ दे, थोडी इज्जत गेली तर. गेलं बा माझं. विठाला 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 विठाला. येडका मदान केवळ पंचानन, मदान केवळ पंचानन. येडका मदान केवळ पंचानन,
हे ब्रह्मयाचा बांधिला के ब्रह्मयाचा बांधिला चंद्राची गा काला चंद्राची गा काला तो केवळ पंचानन तो केवळ पंचानन येळका मदान केवळ पंचानन तो येळका मदान केवळ पंचानन हा झाला नवरा आणि सासू कोणी माहितीये वासना वढाळ गाई गड्यानं वासना वढाळ गा हे वासना वढाळ हे वासना वढाळ गाई वासना वढाळ गाई वासना वढाळ गाई हो धन धन वासना गाई धन वासना वढाळ गाई धन वासना वढाळ गाई नवरी बुद्धी नवरा काम सासू गेलं बाबा वासना ए वासना आणि आज सगळ्यांची वासना फिरली कोणाला काही घेणं नाही 22 वर्ष सांभाळलेली मुलगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही सगळे हप्ते पेड करा किती हुशार लबाड आहे या सगळ्या काही काही मुली अशा आहेत 10वी पासून त्या मुलावर प्रेम करतात 7 वर्ष त्याच्याच गाडी विणतात आणि त्याच्याशीच लग्न करतात आणि नवऱ्याच्या घरी जाताना रडतात काही तज्ञ पोरगी आहे 7 वर्ष त्याच्या सगळी इंडती मुंबळती डोंगरा डांगरला आणि तीच नवऱ्याच्या संघ जाताना रडती आणि बाकीची बाय म्हणल्या लय रडली पोरगी ती पोरगी का रडली माहिती तुम्हाला माहिती लग्न झालं म्हणून रडली नाही बापाची जिरावली म्हणून रडली कोणाला वेळ आहे एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मेला मरू नये ए मेला काय भोंबलं ती बाई देवान तुझी रांड रंडकी झाली मेल्यान मला कोला ठुलन त्यांना काला नेलन थोबाड जोडीतील नुगडं फाडीतील बांगड्या फोडीतील दात खेळ काय बसून घेतील डोळे काय पांढरे करतील पाणीच काय शिपडून घेतील आडवी काय होतील तिडवी काय होतील 2-3 बाया तिला लुगड्याच्या पात्रानं वारं घाली त्या बाई आहे आणि नवरा जोडतो नागी कवडीतील येतीच मी आता येतेच मी आता काला जगून कोणच्या जगून देवान तुझी रांड रंडकी झाली मेल्या आणि 2-3 बाया तिला मागं वडीते आज नको बाई आज नको बाई माणूस म्हणजे हवेचा बुडबुडा कधी जाईल याची गॅरंटी नाही आपल्याला जायचंच उद्या परवा भैगो आहे मागं आणि ती आगी कवडीती मी म्हणतो काहीच करू नका फक्त जाळाजवळ नाही आणि ढिल्ली करा काही करू नका अशी जाऊन द्यायची जवळजवळ आणि द्यायची मोकळी करून नाही शिंगाट घरी गेली तर काय अरे या सगळ्या लबाड आहे मला हे बायका पोर हे सगळं कौतुक आहे याच्यात खरं काय हो खरं देव आहे आता ही झाली सासू वासना म्हातारी आजारी पडली म्हातारी आजारी पडली आपली लोक इतकी ना हलकट आहेत आजारी माणसाला भेटायला येताना रिकामी नाही येते केळं बोरं 1.5 महिना म्हातारी काय खायलं आणि ही बोरं घेऊन निघली काय दरिद्री आहे एक जण तर कवठ्याच घेऊन आला तिला 6 वर्ष झाले दात नाही तिनं कौट कुणीकडून फोडायचं आणि आल्या मग शेजारच्या बायांना कळलं म्हातारी जवळजवळ जायला लागली आल्या बाई शेजारच्या बाया मोकळ्यात राहते कुत्राळ खोरच ते आल्या बरं आल्या होत्या म्हातारीच्या डोक्याजवळ बसायच्या ना पायाजवळ बसत एक पायाला हात लावती गार पडले कोणत्या कॉलेजला होती का तू तुझ्याकडं विद्यापीठाची पदवी कोणत्या आहे गार पडले दुसरी म्हणती नाकाचा शेंडा पाहते कल्ला
आता म्हातारी दागिने लपून ठेवा, मिटलंच आहे म्हातारीच. तिसरी लगेच कानाशी पाळी पाहती, वाकली बाई, पोरीला बोलवा. आल्या बाई पोरी, केळण बोरण सफरचंद. म्हातारी पडेलच होती आणि या तिच्या पायाजवळच बसलं त्या साताडी रिकाम्या. त्या पोरीला वाटलं म्हातारी मिली, तिने केळं वेळ फेकून दिले आणि मोठ्यानंही वाळली. लोकांना वाटलं म्हातारी मिली. म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले, म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले आणि पोरीक पाहिलं आणि म्हातारी मिली ना. ती पोरगी म्हणली माझ्या इतका जीव, मला डोळे भरून पाहिलं आणि म्हातारीनं जीव. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या म्हातारी घालवली. जर तू 2 महिने आली नसती तर म्हातारी मतदान करून गेली असती. गेली. हा सगळा तमाशा आहे. एक खरंच सांगा मला, कधीतरी येणार आत पाहायला शिका. हे जाऊ द्या, हे कीर्तन बाहेर ज्ञानात नाहीये, आत्मज्ञानात आहे. आणि आतलं ज्ञान आलं ना महाराज, कधीतरी माणूस जे बोलेल ते खरं होतं. तुम्ही जे बोलाल ते तुमचं खरं होणार, पण तुम्हाला आतलं ज्ञान पाहिजे. माऊलीने ओवी लिहिली, वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. तुम्ही बाहेर पाहायचा प्रयत्न करू नका, थोडं जरा चिंतन करा. बोलता बोलता आयुष्य गेलं आपलं. किती टपकन मोठे झालो आपण, पहा बरं. तुम्ही आठवा बरं, एखादी आईन पोरगी चालली ना तर शेजारची बाई म्हणते तुमची मुलगी आहे का? अहो 12वीला. तिथं आता वट्यावर खेळत होते. हो, काळ किती पटकन बदलतो. किती तुम्ही पहा, आपण एका शाळेत लहान होतो लहानपणी, किती गपक्यात म्हातारे झालो. निमित्त गेले बी आपल्याबरोबर. किती काळ टपकन जातो. आणि एक सांगा, जो टपकन बदल करतो ना त्याला निसर्ग म्हणतात. निसर्ग किती टपकन बदल आहे. पाळण्यात होतं, अंगणवाडीत गेलं, अंगणवाडीत होतं, जेडपीच्या शाळेत गेलं, जेडपीतून हायस्कूलला गेलं, हायस्कूलवरून कॉलेजला गेलं, कॉलेजमधून हापिसात गेलं, हापिसात गेलं, लॉन्सला गेलं, लग्न झालं, बाप झालं, ते पोर मोठं केलं, त्याचं लगीन करून गेलं, ती सून बाळा ते झाली, आज झालं, शुगर वाढली, अटॅक आला, नदीवर गेलं, पाण्यातून आलंय बी आणि नदीवर. याला निसर्ग म्हणतात. किती बदल करतो निसर्ग मला. म्हणून एक वाक्य सांगतो आज बुवा मिसळच्या कार्यक्रमात, पाया पडतो तुमच्या. मी थोडा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. तुम्ही सत्तेच्या जोरावर, आणि नोकरीवाले नीट ऐका, सत्तेच्या जोरावर आणि पैशाच्या जोरावर तुम्ही काही करू शकता. काही नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर आला का, आला बाप जेवण, आला जेवण मार राहिला, त्याला डायरेक्ट म्हणायचं तुला थोरला पोरे मी असा मारला, उठला म्हातारा, जेवणच देईना म्हातारा. मग ते वाढलं. युधिष्ठिरला भीमाने त्या युधिष्ठिरानं विचारलं, दादा काय भानगड आहे? दादा होता तो. रडला धृतराष्ट्र, रडला. काय म्हणतोय धृतराष्ट्र ऐका, पोरं गेली माझी, मला वाईट नाही वाटलं, राज्य गेलं माझं, मला वाईट नाही वाटलं, पण आता मला भाकरीच नाही याचं वाईट. सगळे टेबला खालून घेणारे नीट ऐका. याचा टक्का घे, त्याचा टक्का घे, घरकुला टक्का, मोतारी टक्का, संडाचा टक्का, खडका टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या माला टक्का, हापिसात घुसायची 35, बाहेर पडायची 42. पुन्हा संध्याकाळी टेबल ठरेल तर टेबलावर बसू, तिथं चकना बिकणा खाऊ, शेअर करून ठरले तेवढी रक्कम दे, काम ओके. आता पुढचं ऐकलं डोकंच बंद होईल तुझं. तो गेला म्हणला मग भाकरीच नाही तर काय करावं, ते भीम जेवणच देत नाही म्हणलं. ते युधिष्ठिर भीमाकडे गेला आणि भीमाला म्हणला, भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो डोक्यात कमी होता. त्याला असा ठरवला जेवताना बोलायचं नाही ना, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं, पण म्हाताला सोडायचं नाही, त्याच्या डोक्यात खटकी होती. त्यानं दिवस उगायच्या आत आंधळ गाठवलं. काय
तुम्हाला कुठं काय? आमच्या घरात मारामारी लागतो, तुम्हाला भाकरच नाही तर मारामारीच काय करतो? निघून गेला तो तिथून. तुम्हाला पटणार नाही. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप भयान रात्री राजवाडा सोडून गेला. काय दिवस आहे! भारताचा सम्राट हातात काठी घेतलेला आंधळा धृतराष्ट्र जेव्हा घराच्या बाहेर पडला, तोल गेला धृतराष्ट्राचा. तोल पोटात आणलं नव्हतं आणि धृतराष्ट्र जमिनीवर पडला. महाराज जमिनीवर पडलेला धृतराष्ट्र तरफडायला लागला आणि उठताना जेव्हा धृतराष्ट्रानं झाडाला हात लावला तर त्या झाडाला सुद्धा आग लागली. चटका बसला धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र ओरडत उठला आणि महाराज पटणार नाही तुम्हाला, कुणाला पोथ्या वाचणाऱ्यांनाच कळेल. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला. जळून याला वासना म्हणतात. हे उत्तर कशाचं सांगितलं मी तुम्हाला? सासू कोण आहे? वासना. वासना पहिला म्हणलं. आता उलट सांगतो. भाकरी करता तुम्ही, भाकरी चुलीवर. चूल कळते तुम्हाला? चूल चूल गोल असते, तिच्यावर तवा ठेवावा लागतो. चूल. त्या चुलीवर भाकरी करताना तुम्ही 3 वेळा 3 भाकरी संगच करत्या. पहा कशा आहे बरं का. एक खाली लावलेली, एकीला पाणी लावलंय वर तव्यावर आणि दुसरीचं पीठ मळायचं काम चालू आहे. तुमचं पोरग चुली पुढं पीठ खेळते आनंदाला. आई भाकरी करते म्हणून. आता ते पोरग असं अग्निक जायला लागलं. तुम्ही काय करता? जळेल लाकूड घेता. सरक माग, चटका देईन, माग सरक. बरं दिसतो नाही त्याला, नुसतं धुरे चटका देईन. ते पोरग ऐकत नाही. बारीक ऐका बरं का. ते पोरग रडायला सुरुवात करतं आणि अंगच टाकून देतं आणि अख्ख्या चुली पुढं लोळायला सुरुवात करतं. आता 1च मिनिटात सगळ्या महिला उत्तर द्या. तुम्ही आता काय कराल? खाल्ली भाकर बाजूला ठेवाल, वरची पलटी करून तव्यावर टाकाल आणि ती मळायचं पीठ ते बंद करा. तुम्ही कुणाला घ्याल? पहिलं घ्याल ना सावध राहा. घ्याल ना. घेऊन काय करणार? त्याचा गाल वाढणार, मुका घेणार, त्याला शांत करणार ना. मग 1 मिनिट सगळे माळकरी उत्तर द्या. टाळकऱ्या सगळं. जेव्हा 3 भावांची 4थी बहीण रडत असेल तेव्हा 3 भाऊ बहिणीला कसे सांभाळीत असतील? विचार करा विचार. कारण निवृत्ती दादाने मुक्ताईला कसं सांभाळलं असेल? कुणी भांग पाडला असेल, कुणी आंघोळ घातली असेल, कुणी कॅडबरी होती, बिस्किट होतं, चिक्की होती, पाव होते, इडली होती, डोस होता, कुरकुरे होते, मॅगी होती. काय होतं तुम्हाला माहितीये? या जगात निवृत्ती दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई कुणाचाच आधार नव्हता. तरी एक मुलगा विश्वाचा गुरु ठरला, एक मुलगा विश्वाची आई ठरला आणि एक मुलगी अधिमाया शक्ती ठरली. अभ्यास करा. आपले 60-60 वर्षाचे म्हाताडे अजून पसायदान पाठ नाही. पसायदान लाज सुद्धा वाटत नाही जगायला, लाज. आणि त्याचा पोऱ्या म्हणतो माझ्या बापाची 61 करायची. तो ठुलाच का आला तो बाप इथे? काय करतो रे? अभ्यास करा महिला मंडळ. पाठीवर कुणाचा हात नाही, प्रेमाचं कुणाचं बोलणं नाही. किती भाऊ आहेत? 3 भाऊ 1. कसे जगले असेल? आता आपलं पोरग टपात आंघोळ करते. टपात कशी मुक्ताई आमची आंघोळ करीत असेल? महाराज ह्या जगात ज्ञानोबा आहे अशी संत आहेत की ज्यांना आयुष्यात कुणाचाच आधार नव्हता, पण ते ज्ञानेश्वर महाराज आज अख्ख्या जगाचा आधार आहे. तुम्ही विचार करा. विचार करा. 1-2 मिनिटं विचार करा. तुमचं डोकंच बंद होईल. काय ज्ञानोबाचं जीवन होतं मला. पण एक ध्यानात ठेवा, एवढे मोठे ज्ञानोबा राया, पण तुम्हाला माहिती आहे जगातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहेत.
फक्त 15 वर्षाचं बाळ हरिपाठ लिहित आहे. तुमचं पोरग गॅदरिंग मध्ये जर पॅन ड्रायव्हर नाचलं तर गॅदरिंगला पोराची आई पोराच्या दुप्पट मेकअप करून जाते. गाणं पोराचं आहे, ब्युटी पार्लरला आई जाते. आई करून ब्युटी पार्लर करून पुढं बसते. खरं बोला बरं. आणि पोरग नाचायला आलं का ते काही डायरेक्ट गाणं म्हणत नाही, बटनावर गाणं नाचत आहे. खरं बोला महिला म्हणलं, तुमच्या डोळ्याची थोडी तरी कडवली होते ना, दुःखानं होते का आनंदाने? आनंदाने. तुमचं पोरग गॅदरिंग मध्ये नाचलं तर तुमच्या डोळ्यात अश्रू आले आनंदाचे. ज्या बाळांना कोणीच नव्हतं ते बाळ 15व्या वर्षी हरिपाठ लिहित आहे, याच्यापेक्षा आनंद काय? हरिपाठा इतका कोवळा ग्रंथ ह्या जगात एकही नाही. तुम्हाला पुढे समजा, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी इतके कोवळे ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ 22 वर्षाचं आहे. ज्ञानेश्वरी वाचणारे ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा कधी जोरात उचकू नये. उचकू नये. ज्ञानेश्वरीचं पान कधी जोरात उचकू नये. का? तो ग्रंथ इतका कोवळा आहे. कारण ते बाळच 22 वर्षाचं आहे. आणि ज्ञानेश्वरीच्या पानात ज्ञानदेव नाही आहे, ज्ञानेश्वरीच्या अक्षरात. आणि एज्युकेटेड लोक नीट ऐका. कोणी डॉक्टर बिक्टर इंजिनियर कोणी असले तर ते ऐका नीट. त्यांच्यासाठी सांगतो, शिकलेल्या बाया कंपन्या फेंपण्यांमधल्या, पृथ्वी निर्माण झाल्यानंतर जगातले सगळे शोध लागले. नायट्रोजनचा शोध लागला, ऑक्सिजनचा शोध लागला, टीव्हीचा शोध लागला, सायकलचा शोध लागला, विमानाचा शोध लागला, ग्रहांचा शोध लागला. ग्रहावर सुद्धा लोक जाऊन आले. हे सगळं झालं. हवामान खात्याचा शोध लागला. मग ते म्हणे बाबा पडेल, येईल, शक्यता आहे, दाट शक्यता आहे. आला डोंगर चढला, पट्टा तयार झाला, कमी दाबाचा झाला, आता शक्य नाही. एवढ्या सगळ्या गप्पा झाल्या. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला एक चॅलेंज म्हणून वाक्य सांगतो. सृष्टी निर्माण झाल्यानंतर लॅपटॉप आलं, फेसबुक आलं, ऑनलाईन आलं, इंटरनेट आलं, सर्च करा आलं, गुगल आलं, सगळं आलं. पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ज्ञानेश्वरीवर खंडन अजून कोणाला करता आलं? काय ग्रंथ आहे? तर त्याच्या पुढचं ऐकलं डोकंच बंद होईल तुमचं. माझ्या तोंडातला चुकीचा शब्द गेला ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वरीच्या ओवीवर कोणाला खंडन करतात? ज्ञानेश्वरी शब्द नाही, ज्ञानेश्वरीची ओवी. एक ओवी सुद्धा सृष्टी निर्माण झाल्यानंतर अजून कोणाला कळली नाही. मग एकाने मला परदेशी शंका विचारली, ज्ञानेश्वरी कळत का नाही? त्याचं उत्तर असं आहे, ज्ञानेश्वरी हा 9 रसाने भरलेला समुद्र आहे. तुम्ही बादल्या किती उपसू शकता? तुमची ताकद काय? इंजिनियर. तुमची ताकद काय? एमडी. तुमची ताकद काय? MBBS, बीटेक, डिग्री, डिप्लोमा, वेटरनरी. तुमची लेवल काय? वकील. तुमची लेवल काय? MABR. इथं विश्व माऊली आहे. तुमच्या विचाराची पातळी ज्ञानेश्वरीच्या ओवीवर नाही, अक्षरापर्यंत जाऊ शकत नाही.